डिशवॉशरच्या खूप रील व्हायरल होत आहे, त्यामुळे लोकांच्या मनात खूप क्वेश्चन आहे, त्यामुळे मला खूप मेसेजेस येत आहेत. मी खूप आधी एक डिशवॉशरची रील बनवली होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की गेले 17-18 वर्ष झाले मी डिशवॉशर वापरत आहे. इंडियाच्या पहिले मी US मध्ये होती. US मध्ये डिशवॉशर ही लक्झरी नाही आहे, ती तिथली नीड आहे, कारण तिथे आपल्याकडच्या सारख्या भांडेवाल्या वगैरे मिळत नाही. तर आज मी तुम्हाला एक डिशवॉशर बद्दल अशी गोष्ट सांगू इच्छिते की डिशवॉशर म्हणजे बाई नाही आहे. जे आजकाल लोक दाखवत आहे की चहाची भांडी पण तुम्ही टाकू शकता, हे टाकू शकता, ते डिशवॉशरमध्ये एकदम क्लीन होत नाही. तुम्हाला डिशवॉशरमध्ये भांडी रिन्स करूनच टाकावी लागतात. म्हणजे माझ्याकडची भांडेवाली येत नाही म्हणून मी डिशवॉशर घेते, हे बिलकुल चुकीचं आहे. डिशवॉशरला सुद्धा तुम्हाला लोड करायला, अनलोड करायला वेळ द्यावाच लागतो, रिन्स करून भांडे टाकावी लागतात. त्यानंतर माझं जसं होतं की मला अगोदरच माहित होतं मी डिशवॉशर लावणार आहे, त्यामुळे मी माझ्या सिंकच्या बाजूलाच डिशवॉशर लावलेला आहे, त्यामुळे मला ते लावायला आणि अनलोड करायला इझी पडतं. पण तुम्ही आता जर डिशवॉशर घेत असेल, ते जर तुम्ही बाहेर ठेवत असाल, मग ती भांडे बाहेर घेऊन जायची, परत घर, त्याच्यात तुमचा खूप वेळ जाणार आहे. आणि बाकी भांडी जर तुम्ही रिन्स करून टाकली तर डिशवॉशर एकदम साफ करतं भांडी, बिलकुल नव्यासारखी, म्हणजे त्याच्यात ते एकदम ड्राय होऊन निघतं. आलं की तुम्ही यूज करू शकता, ती तुमची चॉईस आहे की तुम्हाला डिशवॉशर बंद झाल्याबरोबर भांडी यूज करायची आहे की डिशवॉशर परत रिन्स करायची आहे वापरताना, तो आपला आपला चॉईस आहे. पण डिशवॉशर मुळे बाईची डिपेंडन्सी कमी होत नाही. तुमचा वेळ लागतोच तुम्हाला, म्हणजे भांडी साफ करा, रिन्स करा, की परत लोड करा, अनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला माहितच आहे हे 3 रॅक आहे. आता हे जे माझं डिशवॉशर आहे हे धुवून साफ झालेलं आहे, तर तुम्ही ही काचेची बरणी बघू शकता, याला एकही डाग नाही आहे. हा एक डिशवॉशरचा फायदा, याच्यामध्ये मी काच टाकलेली आहे, याच्यामध्ये मी हे स्टील टाकलेलं आहे, याच्यामध्ये मी हे प्लास्टिक टाकलेलं आहे, याच्यामध्ये मी हे चिनी मातीचे भांडे टाकलेले आहे. तर आणि हे सगळं व्यवस्थित निघते. या स्टीलच्या भांड्याला पण एकही डाग नाही आहे. आणि अजून मेन गोष्ट म्हणजे चूक काय होत आहे, तर या डिशवॉशरला वेगवेगळ्या सेटिंग्स दिलेल्या आहेत. आपण चुकीच्या सेटिंगवर जर चुकीची भांडी लावली तर ती भांडी खराब होणार आहे, कारण त्यामध्ये इनबिल्ट हीटर आहे, त्यामुळे गरम पाणी, प्लास्टिक, जर ते डिशवॉशर सेफ नसेल तर ते प्लास्टिक त्याच्यामध्ये मेल्ट होऊ शकतो. तर डिशवॉशर वापरताना घ्यायची ही काळजी आहे की कुठली भांडी आपण लावत आहे, कुठल्या लोडला म्हणजे कुठला लोड आपण सिलेक्ट करत आहे, तर ही खूप आवश्यक गोष्ट आहे. तर अजून तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा DM करू शकता. आणि एकच सांगेन की डिशवॉशर मी गेले 18 वर्ष वापरत आहे आणि हे तर माझं खूप ऍडव्हान्स आहे. याच्या अगोदर मी खूप डिशवॉशर वापरलेले आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही DM मध्ये किंवा कमेंट्समध्ये विचारू शकता, नाहीतर मग मला सांगितलं नाही.